नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली महापालिका क्षेत्रात 560 ठिकाणी सीसीटीव्ही. वाढती गुन्हेगारी रोखण्यासह वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा एक प्रमुख माध्यम आहे. त्यासाठीच महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आलं. प्रत्येक पोलीस ठाण्याचे हद्दीनिहाय सर्वेक्षण करून 560 स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. आता जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडून निधीसाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. दरम्यान सांगली पोलीस दलात 6 नव्या ई-बाईक दाखल झाल्या असून महापालिका क्षेत्रातील दामिनी पथक वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सांगलीसह जिल्ह्यातील प्रमुख शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यातून शहरातील गुन्हेगारी रोखण्यास मदत होत होती. तसेच वाहतुकीला शिस्त लागली होती. या सीसीटीव्ही यंत्रणांची देखभाल दुरुस्ती नसल्याने व काही कॅमेरे कालबाह्य झाल्याने ही यंत्रणा मोडकळीस आली. नवे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगलीचा पदभार स्वीकारल्यानंतर प्राधान्याने सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरून सर्वेक्षण करण्याचे आदेश वायरलेस विभागाला दिले. त्यानुसार संवेदनशील अतिसंवेदनशील भागातील स्पॉट निश्चित करण्यात आली. तसेच वाहतूक कोंडीचाही स्पॉट निश्चित करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील 560 ठिकाणची यादी निश्चित करण्यात आली.